सप्तशृंगी गडावरील फनिक्युलर ट्रॉलीच्या बांधकामाला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। ट्रॉलीचं बांधकाम बेकायदा असल्याचा जनहित याचिकेमधून दावा। बांधकामासाठी सर्व परवानग्या घेतल्याचा नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचा दावा कोर्टाकडून मान्य। नांदेडच्या आनंदनगर भागामध्ये एका युवकावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला। हल्लेखोर आणि जखमी युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही। जुन्नर तालुक्यामधल्या नारायणगावमध्ये बिबट्याचा 2 श्वानांवर हल्ला। बिबट्यानं शिकार केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। कंपाऊंड ओलांडून बिबट्याचा बंगल्यामध्ये प्रवेश। नारायणगावमध्ये भीतीचं वातावरण। कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त। टावरीपाडा परिसरामध्ये लहान मुलाला भटक्या कुत्र्याचा चावा। घटना सीसीटीव्हीत कैद। तक्रारी देऊनही उपाययोजना नसल्याचा स्थानिकांचा आरोप। कल्याण डोंबिवलीमध्ये अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई। 20 दिवसामध्ये 13 आरोपींना बेड्या। 8 गुन्हे दाखल। 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची पुणे पोलिसांकडून धिंड। 2 तरुणांना बेदम मारहाण करणाऱ्या बार कर्मचाऱ्यांची बिबेवाडी पोलिसांनी काढली धिंड। अमरावती विभागामध्ये एसटीमध्ये महिला प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ। अमरावती विभागाला 9 महिन्यामध्ये मिळाले 29,55,00,000 रुपयांचं उत्पन्न। जिल्ह्यामध्ये वर्षभरात एसटीमधून 1,61,00,000 महिलांचा प्रवास।